त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच. मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती. हा माता भगिनींचा अपमान नाही? ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र एक प्रसंग ओढवला, ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता, त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय, हा महिलांचा अपमान नाही? मग जर मी माफी मागतोय, माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो, पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केलाय, सभागृहात केला म्हणून अपमान, आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे? मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का? मुनगंटीवारनं तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे, विधानसभेत पण ते करतील.